विधान परिषदेत बिनविरोध निवड झाल्यानंतर कोपरगावचे सुपुत्र विवेक कोल्हे यांचे शहरात आगमन होताच जल्लोषमय वातावरण पाहायला मिळाले। त्यांच्या स्वागतासाठी शहरात अनोखी आणि लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली। ओपन जीपमध्ये उभे राहून कोल्हे शहरात प्रवेश करताच विविध ठिकाणी जेसीबीच्या लोडरमधून फुलांची उधळण करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर रंगून गेला। या भव्य सेलिब्रेशनमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साहही ओसंडून वाहताना दिसलाय। काही कार्यकर्ते उंट आणि घोड्यावर स्वार होत मिरवणुकीत सहभागी झाले होते, तर ढोल ताशांच्या गजरात शहर दणाणून गेलं। या जल्लोषपूर्ण स्वागतामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे। जो काय आमदार रूपी संधी मला मिळालेली आहे, त्या सगळ्यांमध्ये तळागाळातील आपल्या सगळे कार्यकर्त्यांचं पोट हिस्स्यामध्ये तुमचं देखील नाव आहे, इतर हक्कामध्ये तुमचं देखील नाव आहे। त्यामुळे जितका मला अधिकाराने तुम्ही हात धरून आपलं काम त्या ठिकाणी सांगा, त्या येणाऱ्या काळामध्ये आपलं कुठलंही काम असेल तर मांदी ठोकून आणि दंड थोपटून तुमच्या बरोबर त्या ठिकाणी उभा राहील। यापुढे कुठला अन्याय आपल्याला सहन करायचा नाही। कोपरगावपुरती नव्हे तर पक्षाने ज्यावेळेस अशा पद्धतीची आपल्याला संधी देते तर पक्ष सांगल त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पक्ष संघटना वाढवण्याकरता आपण त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पोलीस यंत्रणेचे विशेष आभार मानतो। आमच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी आपल्या सर्व नागरिकांची असेल, शासकीय यंत्रणेची असेल, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो। या ठिकाणी विनोद अण्णांनी बोर्ड लावलेला आहे, त्यांची इच्छा आहे की मी ते वाचावं। तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे। पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। कुठलाही उत्माद माज आपल्याला करायचं नाहीये। आलेली संधीचं सोनं कामाच्या माध्यमातून करायचंय। पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला अवंतर न बोलता आपलं काम बोललं पाहिजे, अशा पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे। त्याबद्दल आपण पुन्हा आले त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार। आमदार ताई दादांचे खूप खूप आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो, 11 वाजायला 5 मिनिटं आहे, आपण एक शेवटचं गाणं कोणतं लावायचं? सगळे नाचणार आहे का? पण निम्मे अर्धे हात वरती होत नाही, सगळे नाचणार आहे का? अरे उमेदवारच नाचलेलं नाही म्हणून एक गाणं लावा, कोणतं?